तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचा डोळा खराब झाल्यावर त्याला दुसरा डोळा लागतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गोगलगाय, ऑप्शन बी मासे, ऑप्शन सी मुंगी, ऑप्शन डी बेडूक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोगलगाय. तुमचा दुसरा प्रश्न आहे, शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 5 सप्टेंबर, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 25 डिसेंबर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 5 सप्टेंबर. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणता पक्षी पाण्याखालीही पोहू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नाईटेंगल, ऑप्शन बी कोकिळा, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी पेंग्विन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पेंग्विन. तुमचा चौथा प्रश्न आहे, देशातील सर्वात लांब आंतरदेशीय जलमार्ग कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए काकीनाडा मरक्कम, ऑप्शन बी कोलम कोट्टापुरम, ऑप्शन सी सादिया धुबरी, ऑप्शन डी प्रयागराज हल्दिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी प्रयागराज हल्दिया. तुमचा पाचवा प्रश्न आहे, डास चावल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए रेबीज, ऑप्शन बी मुतखडा, ऑप्शन सी मलेरिया, ऑप्शन डी टायफॉइड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मलेरिया. तुमचा 6वा प्रश्न आहे, परादीप बंदर कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी ओरिसा, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी केरळ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ओरिसा. तुमचा 7वा प्रश्न आहे, कोणता प्राणी 30 फूट उंचीपर्यंत उडी मारू शकतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी कांगारू, ऑप्शन सी अस्वल, ऑप्शन डी हरिण. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कांगारू. तुमचा 8वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कांडला, ऑप्शन बी कोची, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी विशाखापट्टणम. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी विशाखापट्टणम. तुमचा 9वा प्रश्न आहे, कोणता रस प्यायल्याने रक्त जलद वाढते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए डाळिंब, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी बीट, ऑप्शन डी संत्रा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बीटरूट. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी लखनौ. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.